नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर इंग्लिश गुरु विक्रम सर आणि मी तुमचा मित्र विक्रम शेळके आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे नाउन क्लॉज. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की सबऑर्डिनेट क्लॉज, कोऑर्डिनेट क्लॉज आणि सुपरऑर्डिनेट क्लॉज हे क्लॉजेसचे प्रकार आहेत. पैकी सबऑर्डिनेट क्लॉजला 3 प्रकार आहेत. कुठले कुठले 3 प्रकार आहेत तर नाउन क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज त्यालाच आपण म्हणतो रिलेटिव्ह क्लॉज आणि ॲडव्हर्ब क्लॉज हे 3 सबऑर्डिनेट क्लॉजचे प्रकार आहेत. या व्हिडिओमध्ये आपण फक्त नाउन क्लॉजविषयी बोलणार आहे. पण नाउन क्लॉजकडे जाण्याच्या पूर्वी आपल्याला हे समजावून घ्यावं लागेल की नेमका कोणता सबऑर्डिनेट क्लॉज नाउन क्लॉज असतो, कोणता सबऑर्डिनेट क्लॉज ॲडजेक्टिव्ह क्लॉज असतो आणि कोणता सबऑर्डिनेट क्लॉज ॲडव्हर्ब क्लॉज असतो. तर चला बघूया. इथं मी सरावासाठी 7 वाक्य लिहिलेली आहेत. या 7 वाक्यांकडे आपण जर बारकाईनं पाहिलं आणि आपले नियम अप्लाय केले तर आपल्या लक्षात येईल की कोणता क्लॉज नाउन क्लॉज आहे, कोणता ॲडजेक्टिव्ह आहे आणि कोणता ॲडव्हर्ब आहे. हाऊ टू आयडेंटिफाय क्लॉज टाईप. द फर्स्ट सेंटेन्स, आय न्यू व्हेअर आय कुड फाइंड हिम. आय वेंट टू द प्लेस व्हेअर आय कुड फाइंड हिम. आय वेंट व्हेअर आय कुड फाइंड हिम. तिन्ही वाक्यामध्ये सबऑर्डिनेट क्लॉज एकच आहे. बघा कुठून कुठंपर्यंत सबऑर्डिनेट क्लॉज आहे. आपल्याला टेक्निक माहीत आहे, आपण शिकलेलो आहे की जिथं सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे तिथून जोपर्यंत दुसरा कर्ता क्रियापद सापडत नाही तिथंपर्यंत जायचं. नसेल दुसरा कर्ता क्रियापद सापडला तर फुलस्टॉपपर्यंत आपण अंडरलाईन करायची. तर कुठनं कुठंपर्यंत सबऑर्डिनेट क्लॉज आहे. बरोबर कंजंक्शन आपलं व्हेअर आहे. व्हेअर आय कुड फाइंड हिम हा आहे आपला सबऑर्डिनेट क्लॉज. खालच्या वाक्यात पण तोच आहे, व्हेअर आय कुड फाइंड हिम. तिसऱ्या वाक्यात पण तोच आहे, व्हेअर आय कुड फाइंड हिम. मी मुद्दामहून एकच सबऑर्डिनेट क्लॉज आहे पण तो आहे वेगवेगळ्या प्रकारचा. बघूया ओळखायचं कसं. नाउन क्लॉज जर ओळखायचं असेल तर एक साधं सोपं टेक्निक आहे आणि ते म्हणजे मेन क्लॉजला व्हॉटनं प्रश्न विचारायचा. मेन क्लॉजला व्हॉटनं प्रश्न विचारायचा आणि मेन क्लॉजला व्हॉटनं प्रश्न विचारल्यानंतर जर सगळा क्लॉज अंडरलाईन केलेला सगळा सबऑर्डिनेट क्लॉज जर उत्तर मिळत असेल तर तो 100% नाउन क्लॉज असतो. आणि बघूया पहिल्या वाक्यामध्ये व्हॉट आय न्यू हा आपला मेन क्लॉज आहे. व्हॉट आय न्यू हा मेन क्लॉज आहे. ह्याला आपण व्हॉटनं प्रश्न विचारला. व्हॉट आय न्यू मला काय माहीत होतं. व्हेअर आय कुड फाइंड हिम मी त्याला कोठे शोधू शकेन हे मला माहीत होतं. म्हणजे ह्याचा व्हॉटनं प्रश्न केल्यानंतर आपल्याला हा सगळा नाउन क्लॉज मिळतोय. आता हे बघायचं, हे पहिली स्टेप झाली. दुसरी स्टेप, हा जो क्लॉज आहे हा क्लॉज काढून त्याच्या जागी आपण इट टाकलं तर आपल्याला अर्थपूर्ण वाक्य तयार होतं का. बघा आय न्यू इट मला ते माहीत होतं. अर्थ कळतोय. इट म्हणजे काय आहे ते हेच आहे आणि म्हणून हा जो क्लॉज आहे हा कोणता क्लॉज आहे. नाउन क्लॉज. अगदी बरोबर. हा क्लॉज कुठला आहे. नाउन क्लॉज. त्याचं फंक्शन कुठं आहे, कुठलं आहे ते आपण पुढे बघणारच आहे. दुसरं वाक्य बघा, आय वेंट टू द प्लेस वेअर आय कुड फाइंड हिम. आता इथं व्हॉटनं प्रश्न विचारून बघा. व्हॉट आय वेंट टू द प्लेस प्रश्नच बावळटपणाचा होतोय, उत्तर शोधणं महाबावळटपणाचं होईल. हा नाउन क्लॉज असणार नाही. मग मी तुम्हाला दुसरं टेक्निक सांगितलेलं होतं ते पुन्हा रिपीट करतो. क्लॉजचाच प्रश्न करा. जो सबऑर्डिनेट क्लॉज आहे त्याचाच प्रश्न करून बघा आणि जर त्या प्रश्नाचं उत्तर त्याच्या पाठीमागं चिटकून असलेलं नाउन असेल, लगेच मागं असणार, तर तो 100% ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. बघा व्हेअर आय कुड फाइंड हिम मी त्याला कोठे शोधू शकलो. हां द प्लेस. कुठं त्या जागी. द प्लेस म्हणजे हा जो क्लॉज आहे हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. कुठला क्लॉज आहे बघा. ॲडजेक्टिव्ह क्लॉज. आता हा बघूया नाउन क्लॉज आहे का. बघूया. व्हॉट आय वेंट मी काही गेलो, शक्य नाही आहे, प्रश्न चुकीचा. हा नाउन क्लॉज नाही आहे. ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे का. असणं शक्यच नाही कारण ॲडजेक्टिव्ह क्लॉजचं एक खास वैशिष्ट्य आहे. क्लॉजच्या पाठीमागं लगेच पाठीमागं नाउन पाहिजे. इथं आहे बघा नाउन आहे का. नाउन इथं नाउन नाही आहे, व्हर्ब आहे. म्हणजे हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज असणं शक्य नाही. मग ॲडव्हर्ब क्लॉज आहे का बघायचं. ॲडव्हर्ब क्लॉज कसा. जिथं तिथं, जेव्हा तेव्हा, जसं तसं, जर तर, कारण म्हणून असं जर ट्रान्सलेशन होत असेल तर तो 100% ॲडव्हर्ब क्लॉज असतो. जिथे मी त्याला शोधू शकेन तिथे मी गेलो. म्हणजे हा क्लॉज कुठला आहे. ॲडव्हर्ब क्लॉज. कुठला क्लॉज आहे. ॲडव्हर्ब क्लॉज. आत्ता फक्त नाउन क्लॉजकडे कॉन्सन्ट्रेट करा कारण
पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ॲडव्हर्ब क्लॉजविषयी बोलणारच आहोत. ही वुड हॅव वन इफ ही हॅड ट्राईड. हा क्लॉज बघूया. सबऑर्डिनेट क्लॉज कुठून कुठंपर्यंत आहे? इफ ही हॅड ट्राईड. बरोबर. इथं कुठला आहे? इफ ही हॅड ट्राईड. ही वुड हॅव वन इफ ही हॅड ट्राईड. इफ ही हॅड ट्राईड हा सबऑर्डिनेट क्लॉज. ही वुड हॅव वन मेन क्लॉज. द टीचर आस्क्ड हिम मेन क्लॉज. इफ ही हॅड ट्राईड सबऑर्डिनेट क्लॉज. बघूया यातला कुठला नाउन क्लॉज आहे. याला व्हॉटनं प्रश्न विचारून बघूया. व्हॉट ही वुड हॅव वन. तो काय जिंकला असता? उत्तर मिळत नाही. हे काय उत्तर मिळत नाही. त्यामुळं हा नाउन क्लॉज नाही. हा आहे का बघूया. द टीचर आस्क्ड हिम इफ ही हॅड ट्राईड. व्हॉट द टीचर आस्क्ड हिम. शिक्षकाने त्याला काय विचारले? इफ ही हॅड ट्राईड. त्यानं प्रयत्न केला होता का असं विचारलं. म्हणजे हा 100% नाउन क्लॉज आहे. कुठला क्लॉज आहे? नाउन क्लॉज. मग हा कुठला असेल? इफनं दोनच क्लॉज होतात. एक तर नाउन क्लॉज होतं किंवा ॲडव्हर्ब क्लॉज होतो. जर तर ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन ते आपण ॲडव्हर्ब क्लॉजमध्ये बघणारच आहे. तर हा कुठला क्लॉज आहे? नाउन क्लॉज. आणि हा कुठला क्लॉज आहे मग? ॲडव्हर्ब क्लॉज. कुठला क्लॉज आहे? ॲडव्हर्ब क्लॉज. इथं बघा. इट वॉज 7 PM व्हेन ही हॅड गॉट ट्रेन. व्हेन ही हॅड गॉट ट्रेन. इथं पण तेच आहे. व्हेन ही हॅड गॉट ट्रेन. आय आस्क्ड हिम व्हेन ही हॅड गॉट ट्रेन. यातला कुठला नाउन क्लॉज असू शकेल? अरे वा, तुम्हाला जमायला लागले. कारण तुम्ही लगेच प्रश्न विचारून बघितला. व्हॉट इट वॉज 7 PM. काय 7 वाजले होते? मूर्ख प्रश्न, नाउन क्लॉज असणार नाही. पण हा बघा. व्हॉट आय आस्क्ड हिम. मी त्याला काय विचारलं? व्हेन ही हॅड गॉट द ट्रेन. त्याला ट्रेन केव्हा सापडलेली होती. म्हणजे हा कुठला क्लॉज आहे? नाउन क्लॉज आहे. आणि हा मग नक्कीच ॲडव्हर्ब क्लॉज आहे. कारण जेव्हा त्याला ट्रेन मिळालेली होती तेव्हा 7 वाजले होते. जेव्हा तेव्हा झालं. म्हणजे हा क्लॉज कुठला आहे? ॲडव्हर्ब क्लॉज आहे. ॲडव्हर्ब क्लॉज. एक गोष्ट मग लक्षात आली आपल्या सगळ्यांच्या. कुठली गोष्ट लक्षात आली? की नाउन क्लॉज हा आपल्याला मेन क्लॉजला व्हॉटनं प्रश्न विचारला तर सगळा नाउन क्लॉज उत्तर मिळतो. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट कुठली लक्षात आली आपल्या? की नाउन क्लॉजच्या ऐवजी आपण इट वापरू शकतो. बघा इथं. आय न्यू इट. आय न्यू इट. आय आस्क्ड इट टू हिम. ती गोष्ट मी त्याला विचारली. इथं बघा. द टीचर आस्क्ड इट टू हिम. ती गोष्ट त्यांनी विचारली. हे इट गोष्ट म्हणजे तेच हे असते. नाउन क्लॉजच्या जागी इट वापरू शकतो आपण. अर्थपूर्ण वाक्य होतं. आणि नाउन क्लॉज हा मेन क्लॉजला व्हॉटनं प्रश्न विचारला असलेला आपला उत्तर मिळतं. नाउन क्लॉजला नाउन क्लॉज का म्हणतात हे आपण मागच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं आहेच. पुन्हा एकदा एका वाक्यात सांगतो. नाउन क्लॉजला नाउन क्लॉज म्हणतात कारण तो वाक्यामध्ये नाउनचं काम करतो. तो वाक्यामध्ये नाउनचं काम करतो. नाउन क्लॉज कोणकोणत्या प्रकारची फंक्शन करतो ते आता आपण बघायचं आहे. मी इथं महत्त्वाची फंक्शन्स नाउन क्लॉजची लिहिलेली आहेत. बघा. नाउन क्लॉज ॲज अ सब्जेक्ट ऑफ द वर्ब. द ऑब्जेक्ट ऑफ अ वर्ब. द ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन और इन्फिनिटिव्ह. इन अपोजिशन टू अ नाउन और प्रोनाउन. द कॉम्प्लिमेंट ऑफ अ वर्ब. ह्या कन्सेप्ट्स समजतच आपण नाउन क्लॉज अधिक डीपमध्ये समजावून घेऊया. नाउन क्लॉज सब्जेक्ट ऑफ द वर्ब. वाक्यामध्ये क्रियापदाच्या अगोदर येऊन जो क्रिया करत असतो त्याला आपण सब्जेक्ट म्हणतो. गणेश ओपनड द डोअर. हू ओपनड द डोअर? गणेश ओपन द डोअर. म्हणजे गणेश कोण झाला? सब्जेक्ट. ही पहिली 2 वाक्य बघा. व्हॉट ही सेड वॉज ट्रू. व्हॉट ही सेड वॉज ट्रू. या सेंटेन्समध्ये बघा. व्हॉट ही सेड हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. तुम्ही म्हणणार सर का थांबला? बरोबर आहे. कारण वॉज दुसरं क्रियापद आहे. ही सेड हे आपलं पहिलं क्रियापद आहे. दुसऱ्या क्रियापदाच्या पूर्वी थांबलो आपण. दुसरं वाक्य बघा. वाय ही क्राईड इज अ मिस्ट्री. क्राईड आपलं पहिलं वर्ब आहे. इज दुसरं वर्ब आहे. दुसरं वर्ब आपण अंडरलाईन करत नाही कारण राहिला हा मेन क्लॉज. तुम्ही म्हणणार सर मेन क्लॉज कुठं आहे? वॉज ट्रू इज अ मिस्ट्री ह्यातला सब्जेक्ट कुठला आहे? यातला सब्जेक्ट हा आहे. इथं आपण मेन क्लॉजमध्ये इट घेऊ शकतो. काय घेऊ शकतो? इट. इट वॉज ट्रू. इट इज अ मिस्ट्री. आणि ते इट काय आहे? हे आहे. इट काय आहे? हे आहे. म्हणजे हा नाउन क्लॉज आहे. कारण व्हॉट वॉज ट्रू? व्हॉट ही सेड. व्हॉट इज अ मिस्ट्री? वाय ही क्राईड. म्हणजे हे दोन्ही क्लॉजेस नाउन क्लॉजेस आहेत. कुठले क्लॉजेस आहेत?
नाऊन क्लॉजेस आहेत आणि हे नाऊन क्लॉजेस जे आहेत ते वाक्यामध्ये कर्त्याच्या जागी आलेत आणि म्हणून आपण म्हणतो नाऊन क्लॉज सब्जेक्ट ऑफ द वर्ब. नाऊन क्लॉज सब्जेक्ट ऑफ द वर्ब. दुसरी दोन वाक्य बघा. ऑब्जेक्टच्या जागी जर नाऊन क्लॉज आला म्हणजे क्रियापदाच्या नंतर आणि त्याच्यावर क्रिया होत असेल तर आय थ्रू अ स्टोन. यामध्ये स्टोन फेकलाय मी. कुणावर क्रिया झाली? व्हॉट आय थ्रू? स्टोन. स्टोनवर क्रिया झाली त्यामुळे तो ऑब्जेक्ट आहे. इथं पण तेच आहे बघा. आय होप दॅट यू वुड सबस्क्राईब. आय होप दॅट यू वुड सबस्क्राईब. द सेंटेन्स इज फॉर यू. दॅट यू वुड सबस्क्राईब हा आपला सबऑर्डिनेट क्लॉज आहे आणि व्हाय ही डाईड व्हाय ही लाईड हा एक सबऑर्डिनेट क्लॉज आहे. माफ करा त्याच्या मरणावर उठलो आपण. खोटं का बोलला? आय डोंट अंडरस्टँड व्हाय ही लाईड. या दोन सेंटेन्सेसमध्ये नाऊन क्लॉज आहेच हा 100%. आता तुम्हाला पक्का पाठ झालं आहे. व्हॉट आय होप दॅट यू वुड सबस्क्राईब. दॅट यू वुड सबस्क्राईब. व्हॉट आय डोंट अंडरस्टँड व्हाय ही लाईड. ओके. मग हे जे दोन्ही आहेत हे ऑब्जेक्टच्या जागी आले आहेत व्हर्बच्या नंतर आणि म्हणून ह्याला आपण काय म्हणतो? नाऊन क्लॉज ॲज ॲन ऑब्जेक्ट. ॲज ॲन ऑब्जेक्ट. दोन्ही पहिली फंक्शन कळली? सोपे आहेत. सब्जेक्ट ऑफ द वर्ब आणि ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब. तिसरं फंक्शन ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन ऑर इन्फिनिटिव्ह. सेम वर्ब सारखंच आहे हे. फक्त काय होतंय वर्बच्या आणि त्या क्लॉजच्या मध्ये एकतर प्रिपोजिशन येतं किंवा इन्फिनिटिव्ह येतं. इन्फिनिटिव्ह आपल्याला माहिती आहे टू आणि क्रियापदाचं मूळ रूप. इथं बघा देर इज नो मिनिंग इन व्हॉट यू से. कुठला सबऑर्डिनेट क्लॉज आहे? व्हॉट यू से. इथं कुठला आहे? आय वॉन्ट टू नो हू वन द मॅच. हा ऑब्जेक्टच्या जागी आलाय त्यामुळे हा नाऊन क्लॉज ऑब्जेक्ट ऑफ. हे प्रिपोजिशन ह्याच्या पाठीमागे लगेच आलंय त्यामुळे आपण काय म्हणतो? ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन. इथं बघा आय वॉन्ट टू नो हू वन द मॅच. हा पण ऑब्जेक्टच आहे. NCL ॲज ऑब्जेक्ट ऑफ आणि हे इन्फिनिटिव्ह आहे त्यामुळे आपण काय म्हणणार? ऑब्जेक्ट ऑफ इन्फिनिटिव्ह. ऑब्जेक्ट ऑफ इन्फिनिटिव्ह. कळलं का बघा? नाऊन क्लॉज सब्जेक्ट ऑफ द वर्ब, नाऊन क्लॉज ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब आणि नाऊन क्लॉज ऑब्जेक्ट ऑफ द प्रिपोजिशन, नाऊन क्लॉज ऑब्जेक्ट ऑफ द इन्फिनिटिव्ह. चौथा जो मुद्दा आहे इन ॲपोजिशन टू नाऊन ऑर प्रोनाऊन. अगोदर ही ॲपोजिशन ही कन्सेप्ट समजून घेऊया. खूप सोपी कन्सेप्ट आहे. नरेंद्र मोदी आवर प्राईम मिनिस्टर. आवर प्राईम मिनिस्टर ही फ्रेज कोणाविषयी बोलते? नरेंद्र मोदीविषयी बोलतो. म्हणजे नरेंद्र मोदी यांच्याविषयीच प्राईम मिनिस्टर बोलते, प्राईम मिनिस्टरविषयीच नरेंद्र मोदी बोलतात. ही दोन नाउन्स एकमेकाविषयी बोलत आहेत आणि म्हणून त्यांना म्हणतो आपण नाउन्स इन ॲपोजिशन टू नाऊन. नाऊन इन ॲपोजिशन टू नाऊन. समजा मी असं म्हटलं इस्लामपूर अ गुड सिटी इज माय होम टाउन. इस्लामपूर गुड सिटी दोन्ही एकमेकाविषयी बोलत आहेत आणि त्यामुळे ते नाउन्स इन ॲपोजिशन. सेम तेच काम केलं जातं. सेम तेच काम केलं जातं नाऊन क्लॉजकडून. पहिलं जे नाऊन असते ते नाऊन म्हणजेच तो नाऊन क्लॉज असतो आणि जर असं असेल तर तो असतो नाऊन क्लॉज इन ॲपोजिशन. बघूया. युअर बिलीफ. तुमचा विश्वास. कोणता तुमचा विश्वास? दॅट क्लॉजेस आर डिफिकल्ट. दॅट क्लॉजेस आर डिफिकल्ट विल बी चेंज्ड. तो आता बदलला जाईल. म्हणजे हे दॅट क्लॉजेस आर डिफिकल्ट हे काय आहे? युअर बिलीफ आहे. हे युअर बिलीफ आहे आणि म्हणून हा क्लॉज झाला नाऊन क्लॉज इन ॲपोजिशन टू अ नाऊन. नाऊन क्लॉज इन ॲपोजिशन टू अ नाऊन. इथं बघा दुसरं वाक्य. इट इज माय ओपिनियन दॅट क्लॉजेस आर इझी. दॅट क्लॉजेस आर इझी हे कुणासाठी आलं आहे? इटसाठी आलं आहे. व्हॉट इज इट? दॅट क्लॉजेस आर इझी. म्हणजे इट हे प्रोनाऊन आहे. इट हे प्रोनाऊन आहे आणि हे इट म्हणजेच हे आहे दॅट क्लॉजेस आर इझी आणि म्हणून हे काय झालं बघा नाऊन क्लॉज इन ॲपोजिशन टू अ प्रोनाऊन. नाऊन क्लॉज इन ॲपोजिशन टू अ प्रोनाऊन. मी इकडं होतो मी दिसेल. नाऊन क्लॉज इन ॲपोजिशन टू अ प्रोनाऊन. ओके गॉट इट. आता बघूया आपण
5वा, द कॉम्प्लिमेंट ऑफ द व्हर्ब. हे नॉर्मली घडतं इंट्रान्सिटिव्ह व्हर्बच्या बाबतीत. म्हणजे अशी व्हर्ब्स असतात बघा की ती कुणावर घडत नाही आहेत आणि अशा वेळेला बऱ्याच वेळेला त्या व्हर्बच्या पुढं त्या व्हर्बचं कॉम्प्लिमेंट म्हणून येतं नाऊन क्लॉज. त्यावेळेला तो काय म्हणतो आपण, नाऊन क्लॉज ॲज अ कॉम्प्लिमेंट ऑफ अ व्हर्ब. गंमत बघा, माय फादर वॉज अ टीचर. वॉजचा ऑब्जेक्ट नाही आहे टीचर, काय आहे ते, कॉम्प्लिमेंट आहे. काय आहे, कॉम्प्लिमेंट. ते काय आहे, कॉम्प्लिमेंट. आता इथं बघा, हिज ग्रेट फिअर इज दॅट ही विल लूज. आता हे दॅट ही विल लूज हे काय आहे, हिज ग्रेट फिअर आहे. हिज ग्रेट फिअर आहे आणि ह्या इजचं कॉम्प्लिमेंट आहे. काय आहे, कॉम्प्लिमेंट. आणि म्हणून आपण काय म्हणतो, द कॉम्प्लिमेंट ऑफ अ व्हर्ब. द कॉम्प्लिमेंट ऑफ अ व्हर्ब हा कुठला क्लॉज आहे, नाऊन क्लॉज ॲज अ कॉम्प्लिमेंट ऑफ अ व्हर्ब. आता एकच गोष्ट मित्र लक्षात ठेवा, नाऊन क्लॉज हा कंजंक्शन शिवाय सुद्धा येऊ शकतो. कंजंक्शन शिवाय सुद्धा येऊ शकतो आणि आपण त्याला म्हणतो झिरो कंजंक्शन नाऊन क्लॉज. झिरो दॅट नाऊन क्लॉज असं म्हणायची पण पद्धत आहे. झिरो दॅटच का म्हटलं जातं, कारण कंजंक्शन जिथं वापरलेलं नसतं त्या वाक्यात तिथं आपण आपल्या मनानं दॅट टाकू शकतो की नाऊन क्लॉज आहे का नाही चेक करण्यासाठी. 2 वाक्य खाली दिलेत बघा. आय नो यू वॉन्ट टू लर्न मोर अबाउट क्लॉजेस. मला माहीत आहे तुम्हाला क्लॉजेसविषयी अजून शिकायचं आहे. या वाक्यात कुठं दॅट टाकू शकता तुम्ही, बरोबर, आय नो दॅट. पण इथं वापरलेलं नाही. इथून पुढचा जो क्लॉज आहे तो सबऑर्डिनेट क्लॉज आहे आणि तो नाऊन क्लॉज आहे आपला झिरो दॅट नाऊन क्लॉज. कारण आपलं उत्तर माहीत आहे आपल्याला, व्हॉट आय नो, मला काय माहीत आहे, दॅट यू वॉन्ट टू लर्न मोर अबाउट क्लॉजेस. दुसरं वाक्य बघा, ही थिंक्स ही कॅन विन. ही कॅन विन हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे कारण ही थिंक्स दॅट ही कॅन विन. ही थिंक्स दॅट ही कॅन विन म्हणून हा झाला नाऊन क्लॉज, झिरो दॅट नाऊन क्लॉज. आय होप that you have understood noun clauses properly. Even if you have any doubt, please write in the comments and don't forget to subscribe and press the bell icon. Thank you very much.